जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नंदुरबार आयोजित शिक्षकांचे तालुकास्तरीय क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 स्थळ आदर्श प्राथमिक शाळा नवापूर दिनांक 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. सुलभग, सुजित कोकणी, बालकिशन ठोंबरे, विवेक वाडेले, प्रवीण ठिंगळे, चंदन जाधव, मनोहर मेखे, गोविंद वाडेले, सुनील सरवदे, नितीन पाटील, गोरख मराठे, विनोद पाडवे, दिनेश केहरनार, भरत साबळे, महेंद्र अहिरे, बाजीराव शिंदे, योगेश पवार, गंगाराम झांजरे, अमोल कांबळे, शरद कुवर, दिलीप गावित, सचिन तांबोळी, कांतीलाल वसावे, मिलिंद जाधव, तुषार पवार, गुणवंत गायकवाड व ज्ञानेश्वर पुराणिक. नवापूर तालुक्यातील इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या जवळजवळ 462 शिक्षकांचे क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 दुसरा टप्पा दिनांक 17 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 अखेर मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सदर 5 दिवसीय प्रशिक्षणात एकूण 18 घटकांवर साधक बाधक चर्चा व गटकार्य झाले. सदर प्रशिक्षणातील काही निवडक क्षणचित्रे व व्हिडिओज. कसं आहे बघा, आपण हे जे आपण नोकरी बदलली आपल्याला जे काही पुण्याचं काम या चित्रावरून तुम्हाला काय वाटतंय की काय म्हणजे मास्टर प्रशिक्षण मिळाला आम्हाला ते माझं नाव तुषार पवार रोल वेल कॉन्फिडन्सची व्याख्या काय समजलं. मग अगोदर काय आलं बरोबर. आता दुसरं उदाहरण सांगतो. राममंडळ माहिती तुम्हाला जी विद्यार्थ्याला काय कळेल, विद्यार्थी काय करू शकतो, 50 वर्षामधून 50 तासांचं प्रशिक्षण आपलं पाहिजे. 50 तास मूल्यमापन आणि मूल्यांकन या दोघांमधला जो फरक आहे तो फरक सांगतोय. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आपण मूल्यमापन प्रशिक्षण आपण करणार आहे. चौथा पहिला तंत्रज्ञानाचा वापर, त्यानंतर पाचवा मुद्दा आपण पाहिला उपयोग क्षमता, सहावा मुद्दा होता वर्ग 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 हो. विषयाचं संकेतांक नाही, विषयाचं संकेतांक असेल. विषयाचं संकेतांक, विषयाचं संकेतांक काय? अटेंड करने के लिए यहाँ पर आ रहे हैं. तो ये है उन सब टीचर्स के लिए जो अपने